नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. आर्थिक स्थैर्य आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी सर्वच अनुदानांचा तार्किक विचार होणं आवश्यक, अरुण जेटली. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 8 महिन्यात देशात परदेशी गुंतवणुकीचा ओघ 22% वाढला. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी कृती आराखड्यावर आज पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत चर्चा. दिल्ली विधानसभेचे उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक. आणि माजी केंद्रीय मंत्री कृष्णा तीरथ भाजपाच्या वाटेवर. आम आदमी पार्टीचे नेते विनोद कुमार बिन्नीही भाजपात. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. देशाच्या आर्थिक धोरणात स्थैर्य आणण्यासाठी तसंच गुंतवणूक आकर्षित करून विकास दराला चालना देण्यासाठी हळूहळू सर्व प्रकारच्या अनुदानांचा तार्किक विचार होणं गरजेचं आहे, असं मत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केलं. त्या चेन्नई इथं सीआयच्या कार्यक्रमात बोलत होते. स्वयंपाकाच्या गॅसवरील अनुदान 1 जानेवारीपासून थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. अशाच पद्धतीनं सर्व अनुदानं योग्य पद्धतीनं आणि आवश्यक तेवढीच दिली जावीत, याविषयी व्यापक विचार व्हायला हवा, असं जेटली म्हणाले. केंद्र सरकारचा अर्थसंकल्प अंतिम टप्प्यात असताना या पार्श्वभूमीवर जेटली यांचं हे विधान महत्त्वाचं ठरतं. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर बिमल जालान यांच्या अध्यक्षतेखालील व्यय आयोगानं सुचवलेल्या शिफारशींनुसार आगामी अर्थसंकल्पात सरकार अनुदान आणि सार्वजनिक खर्चात कपात करण्याची शक्यता आहे. देशात वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यावर उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण होईल, अशी आशा जेटली यांनी व्यक्त केली. या करामुळे राज्य सरकारांचं काहीही नुकसान होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एप्रिल ते नोव्हेंबर 2014 या कालावधीत देशात परदेशी गुंतवणुकीचा ओघ 22% वाढलाय. केंद्र सरकारचं औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागानं याविषयी काल प्रसिद्धी पत्रकात माहिती दिली आहे. यानुसार दूरसंचार क्षेत्रात सुमारे $2.5 अब्ज, सेवा क्षेत्रात $2 अब्ज, वाहन उद्योग क्षेत्रात $1.5 अब्ज आणि औषध निर्माण क्षेत्रात सुमारे $1.25 अब्जची गुंतवणूक झाली. मॉरिशस, सिंगापूर आणि नेदरलँड्स या देशातून भारतात प्रामुख्यानं गुंतवणूक झाल्याचं या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. हवामान बदलाविषयक प्रश्नांप्रकरणी स्थापन झालेल्या नव्या परिषदेची बैठक आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं होत आहे. हवामान बदलाविषयी कृती आराखडा तयार करण्याबाबत या बैठकीत चर्चा होईल. हवामान बदलाच्या संकटांचा सामना करण्यासाठी नव्या सरकारनं पहिल्याच अर्थसंकल्पात 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. या निधीच्या विनियोगाविषयी या बैठकीत चर्चा होईल. हवामान बदलाच्या प्रश्नांचा अभ्यास, त्याचे सभोवतालावरती आणि विविध पर्यावरणीय घटकांवरती होणारे परिणाम याविषयी ही समिती अभ्यास करणार असून त्यानुसार एकात्मिक कृती आराखडा तयार केला जाईल. 18 सदस्यांच्या या समितीत पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यासह 5 केंद्रीय मंत्री आणि हवामान बदलविषयक तज्ज्ञ यांचा समावेश आहे. राजधानी दिल्लीत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या उमेदवारांची अंतिम यादी निश्चित करण्यासाठी आज भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक नवी दिल्लीत होत आहे. या बैठकीत भाजपा अध्यक्ष अमित शहा प्रचार समितीचीही घोषणा करण्याची शक्यता आहे. भाजपात नुकत्याच प्रवेश केलेल्या किरण बेदी या समितीचं नेतृत्व करतील, असं वृत्त आहे. निवडणूक समितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचा सहभाग आहे. दरम्यान दिल्ली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अरविंद सिंग लवली ही विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचं समजतं. दिल्ली निवडणुकीचे प्रभारी पी.सी. चाको यांनी काल बातमीदारांना ही माहिती दिली. लवली सध्या पक्षाची संघटनात्मक जबाबदारी पार पाडतील, असं चाको यांनी सांगितलं. ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि माजी केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री कृष्णा तीरथ यांनी आज भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. कृष्णा तीरथ आज संध्याकाळी भाजपात प्रवेश करणार असल्याचं वृत्त आहे. दरम्यान आम आदमी पक्षाला आणखी एक धक्का बसलाय. पक्षाचे माजी आमदार विनोद कुमार बिन्नी देखील काल भाजपात दाखल झाले. भाजपाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी पक्षाच्या मुख्यालयात बिन्नी यांच्यासह बसपाचे माजी प्रदेशाध्यक्ष चौधरी ब्रह्मसिंग, दिल्लीचे माजी उपमहापौर चौधरी वीरसिंग आणि इतर काही नेत्यांनी भाजपात प्रवेश केल्याची घोषणा केली. आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून खळबळ उडवली आहे.
मतदारांनी काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांकडून पैसे घ्यावेत, पण मतदान आपलंच करावं असं ते म्हणाले. दोन्ही पक्षांकडून पैशाचं आमिष दाखवल्यास नागरिकांनी त्या पक्षांकडून पैसे घ्यावेत, पण आपला मतदान करावं. अनेक वर्षांपासून हे पक्ष नागरिकांना फसवत आहेत. आता आपण या पक्षांना फसवावं असं ते म्हणाले. ते पश्चिम दिल्लीतील नवादामध्ये एका रॅलीत बोलत होते. पैसा लूट रखा इन्होंने, किसी ने 2G में लूट लिया, किसी ने कोयले में लूट लिया। 65 साल से ये पार्टी अपने को धोखा देती आ रही है। इस बार हम धोखा देंगे, पैसे दोनों पार्टियों से लेंगे, लेकिन वोट आम आदमी पार्टी को देंगे. काँग्रेस आणि भाजपानं केजरीवाल यांच्या या विधानावर जोरदार आक्षेप घेतला. केजरीवाल यांनी दिल्लीतल्या नागरिकांची माफी मागावी असं काँग्रेसनं म्हटलं आहे. हम केजरीवाल जी की स्टेटमेंट की घोर निंदा करते हैं और इस स्टेटमेंट को देकर के केजरीवाल जी ने दिल्ली की जनता का अपमान किया है. भारत आणि श्रीलंकेदरम्यान मच्छीमार आणि शरणार्थींच्या मुद्द्यांसह अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर व्यापक चर्चा झाली. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्र्यांदरम्यान काल नवी दिल्लीत मैत्रीपूर्ण वातावरणात आणि व्यापक चर्चा झाल्याची माहिती परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी दिली. शरणार्थींना परत मायदेशी पाठवण्याबाबत चर्चा सुरू ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसंच मच्छीमारांच्या सुटकेबाबतही सकारात्मक निर्णय घेण्याचं दोन्ही नेत्यांनी सांगितलं. सुषमा स्वराज लवकरच श्रीलंकेच्या दौऱ्यावरती जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. जलवाहतुकीद्वारे आर्थिक विकास साधण्यावर केंद्र सरकारचा जोर असून त्यासाठी देशातल्या 101 नद्या जलवाहतुकीला उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट असल्याचं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि नौवहन मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. काल नवी दिल्लीत ते पत्रकारांशी बोलत होते. हे उद्दिष्ट पूर्ण व्हावं यासाठी लवकरच संसदेत एक विधेयक सादर केलं जाईल. ते मंजूर झालं म्हणजे कोणत्याही नदीतून जलवाहतूक सुरू करण्याचा मार्ग मोकळा होईल असं ते म्हणाले. सध्या फक्त 5 नद्यांमधून जलवाहतूक करण्याची घोषणा सरकारनं केली आहे. सध्या रस्त्यावरच्या वाहतुकीचा भार प्रचंड वाढलाय, त्यामुळे जलवाहतूक हा त्यावरचा स्वस्त आणि सर्वात प्रभावी उपाय ठरू शकतो असंही गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केलं. देशातल्या 11 राज्यांमध्ये येत्या 31 मार्चपर्यंत महत्वाकांक्षी अन्न सुरक्षा विधेयक लागू करणार असल्याची माहिती केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी दिली. लोकजनशक्ती पक्षाच्या मेळाव्यादरम्यान ते काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेवरील आणि दारिद्र्य रेषेखालील तसंच अंत्योदयाच्या लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती 5 किलोप्रमाणे धान्य देण्यात येईल असं पासवान यांनी सांगितलं. लाभार्थ्यांना 2 रुपये प्रति किलोप्रमाणे गहू आणि 3 रुपये प्रति किलोप्रमाणे तांदूळ वितरित केला जाईल असंही रामविलास पासवान यावेळी म्हणाले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी फेब्रुवारी महिन्यात बोलावलेल्या राज्यपाल परिषदेत राज्यातर्फे मांडायच्या मुद्द्यांसंदर्भात राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत राजभवन इथं चर्चा केली. देशांतर्गत सुरक्षा, नक्षलवादाचं आव्हान, सायबर सुरक्षा, सागरी सुरक्षा, स्वयंरोजगार आणि उद्योजकता वाढवण्याच्या दृष्टीनं कौशल्यवर्धित शिक्षण, स्वच्छ भारत अभियान यासह इतर विषयांचा यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला. राज्यातले अपूर्ण पाटबंधारे प्रकल्प प्राधान्यक्रम ठरवून पूर्ण करण्याबाबत देखील यावेळी चर्चा झाली. राज्याला दुष्काळ निवारणासाठी जास्तीत जास्त निधी मिळावा या दृष्टीनं राज्यपालांनी पाठपुरावा करावा अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. परदेशी गुंतवणूकदारांकडून भांडवलाचा ओघ सुरूच राहिल्यानं आज सलग 3ऱ्या दिवशी मुंबई शेअर बाजार तेजीत आहे. आज बाजार उघडताच निर्देशांक 145 अंकांनी वधारून 28,267 अंकांवर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 35 अंकांनी वधारून 8,549 अंकांवर पोहोचला. आशियाई बाजारातली सकारात्मक स्थिती आणि कंपन्यांची तिमाही नफ्याची घोषणा यामुळे सध्या शेअर बाजार तेजीत आहे. चलन बाजारात आज बँका आणि निर्यातदारांनी डॉलर्सची विक्री केल्यानं रुपयाचं मूल्य 29 पैशांनी वधारून प्रति डॉलर 61 रुपये 58 पैशांवर पोहोचलं. गेल्या 2 महिन्यातलं रुपयाचं हे उच्चांकी मूल्य आहे. सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करून आणि योग्य परतावा मिळेल याचा अभ्यास करून गुंतवणूक करा. तसंच शेअर बाजारातील व्यवहारांसंदर्भात युवकांना योग्य प्रशिक्षण देऊन त्यांच्यात क्षमता निर्माण करा असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
नागपूरमध्ये मनीबी इन्स्टिट्यूट, नागपूर महानगरपालिका आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज यांनी संयुक्तपणे सर्वसामान्य गुंतवणूकदारांना प्रशिक्षित करणारा इंडिया बूम्स सेन्सेक्स झूम्स या कार्यक्रमाचं काल आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते. प्रत्येक व्यक्तीला वित्तीय व्यवस्थेत आणण्याची गरज असून जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी वित्तीय व्यवस्था बळकट होणं आवश्यक असल्याचंही ते म्हणाले. लघुउद्योजकांच्या विकासासोबतच गुंतवणुकीसंदर्भात वातावरण निर्मितीची गरजही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. तसंच राज्य सरकार उद्योजक निर्माण करण्यासाठी संपूर्ण सहकार्य करेल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. आगामी काळात राज्यात 5 लाख कोटींचे प्रकल्प येणार असून या प्रकल्पांच्या माध्यमातून 20 लाख नोकऱ्या उपलब्ध होतील आणि त्यात विदर्भाचा भरीव वाटा असेल असं प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केलं. नागपूर इथं आयोजित 12व्या आंतरराष्ट्रीय आणि 17व्या अखिल भारतीय टेक्सटाईल परिषदेत ते काल बोलत होते. राज्याचा विकास आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आमचं सरकार वचनबद्ध आहे. तसंच उद्योग सुलभ संकल्पना राबवण्यासाठी सरकार प्राधान्यानं काम करेल असंही त्यांनी सांगितलं. उद्योग उभारणीसाठी लागणाऱ्या परवान्यांची संख्या कमी करून सरकार उद्योजकांना प्रोत्साहित करत आहे. हे परवाने लवकरच घोषित केले जातील. तसंच हे परवाने मंजूर होण्यासाठी कालबद्धता ठरवली जाईल असंही देसाई म्हणाले. विदर्भात सुरुवातीला मोठे प्रकल्प आले की छोटे प्रकल्पही आपोआप येतील असा विश्वासही उद्योगमंत्र्यांनी व्यक्त केला. येत्या 31 मार्चपर्यंत माहिती तंत्रज्ञान धोरण आणण्यावर सरकार विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं. नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना सेवा दिली तर भविष्यातील धोके टाळता येतील. त्यामुळेच नागपूर ग्रामीण पोलीस दलानं सुरू केलेलं मोबाईल ॲप्लिकेशन कोशिश जनतेच्या निश्चितच उपयोगी पडेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपूर ग्रामीण पोलीस कार्यालयातर्फे विकसित करण्यात आलेलं कोशिश मोबाईल ॲप्लिकेशनचं लोकार्पण काल मुख्यमंत्र्यांनी केलं. त्यावेळी ते बोलत होते. जनतेला तत्पर आणि चांगली सेवा दिली तर शासनाप्रती लोकांमध्ये चांगली भावना निर्माण होऊन पोलिसांबद्दल आदर निर्माण होईल असं ते म्हणाले. घटना घडल्यानंतर त्याची माहिती पोलीस, वैद्यकीय सेवा आणि पीडित व्यक्तीच्या नातेवाईकांना एकाच वेळी कोशिशमुळे मिळणार आहे. तसंच वाहन चालकाची सविस्तर माहितीही मिळू शकणार आहे. त्यामुळे या सेवेचा इतर ठिकाणी उपयोग करावा अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं एक खिडकी हा उपक्रम पोलीस विभागानं सुरू करावा. त्यामुळे त्यांना वारंवार येण्याची गरज पडणार नाही अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. पुण्यातल्या भोसरी परिसरात 31 डिसेंबरला 2 जणांनी अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या घटनेनंतर या मुलीनं आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या प्रकरणासंदर्भात तसंच या अनुषंगानं मुलींवरच्या छेडछाडीच्या घटनांबाबत शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे यांनी दूरदर्शनकडे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ऐकूयात. 31 तारखेला 31 डिसेंबरला एका मुलीची छेडछाड भोसरी परिसरामध्ये करण्यात आली होती. ती मुलगी फक्त 13 वर्षाची होती आणि या मुलीची छेडछाड केल्यानंतर ती ज्याला भोसरी पोलीस स्टेशनशी संलग्न पोलीस चौकीमध्ये गेली तर तिथे आणि भोसरी पोलीस स्टेशनमध्ये तिला अतिशय एक उपेक्षेची वागणूक मिळाली. त्यानंतर 2 दिवस आरोपी पकडलेच गेले नाहीत आणि परिणामी त्या मुलांनी येऊन परत तिला घरी येऊन धमकावल्यावरती या पीडित मुलीने स्वतः आत्महत्या करायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर ती कोमात गेली होती. कोमात गेल्यानंतर काल तिचा दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे. मुळामध्ये पोलीस चौकीच्या पोलीस स्टेशनमध्ये एखादी मुलगी छेडछाड होते म्हणून तिचे पालक जातात त्यावेळेला त्याची दखल घेऊन त्या आरोपींवरती एक कारवाई झाली पाहिजे किंवा त्यातून काय पद्धतीने तिचा आत्मविश्वास वाढवता येईल हे पाहिलं गेलं पाहिजे. ते न पाहता दिरंगाईची आणि उपेक्षेची भूमिका घेण्यात आली होती. याबद्दल सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मी पाठपुरावा केला होता आणि वस्तुस्थिती मांडली होती. पुणे शहर पोलिसांनी पण या केसची चौकशी केली होती आणि काल तिचा मृत्यू झालेला आहे. आज 2 पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन जाहीर करण्यात आलेलं आहे. मला असं वाटतं की निलंबन एखाद्या अधिकाऱ्याचं होणं हा आमचा हेतू नाहीये. तर मुलींची होणारी छेडछाड थांबवण्यासाठी पोलिसांनी सक्षमपणाने काम करावं ही आमची अपेक्षा आहे. मग ते पोलीस चौकीतून हो किंवा पोलीस ठाण्यामधून हो, परंतु उपेक्षा न होता आरोपींवरती कारवाई होणं हे अत्यावश्यक आहे आणि म्हणून भोसरीमधून आम्ही जो पाठपुरावा केला त्याच्या संदर्भात आज मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांचं बारीक लक्ष पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड मधल्या घटनांकडे आहे. परंतु हे सगळं घडत असतानाच पाथर्डीमध्ये या मुलीवरती अंत्यसंस्कार झालेले आहेत. एका मुलीचा जीव गमवावा लागला. एका अर्थाने एका मुलीची ती अंत्ययात्रा फक्त नसून
महिलांचे अधिकार आणि महिलांचे मानवी अधिकार यांचीच ही अंत्ययात्रा आहे असं मला वाटतं. अशी परिस्थिती येऊ नये म्हणून स्त्रियांचा जगण्याबद्दलचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांना विविध स्तरावरती सुरक्षितता आणि विश्वास गरजेचा आहे. वाहनं चालवताना वाहतूक नियमांचं पालन करण्यातच खरी सुरक्षितता आहे. त्यासाठी प्रत्येकानं रहदारीच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन राज्याचे महसूल आणि कृषी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केलं. जळगाव जिल्हा पोलीस दल आणि उपप्रादेशिक परिवहन विभाग यांच्या वतीनं रस्ता सुरक्षा अभियान 2015 निमित्त जनजागृतीसाठी आयोजित चित्र आणि चलचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन खडसे यांच्या हस्ते काल झालं. त्यावेळी ते बोलत होते. देशात दरवर्षी 1 लाखाहून अधिक मृत्यू रस्ते अपघातात होतात. अधिक वेगवान वाहनं बाजारात येऊ लागली आहेत. अशा परिस्थितीत अपघातांचं प्रमाण कमी करणं हे समाजासमोर मोठं आव्हान असून प्रत्येकानं ही जबाबदारी पार पाडावी असं आवाहन त्यांनी केलं. तसंच आगामी काळात जळगाव जिल्ह्यात रस्त्यांच्या बांधकामांसंदर्भात होत असलेल्या विकास कामांची माहितीही खडसे यांनी यावेळी दिली. वाहन चालवण्याचा परवाना देताना अधिक कठोर परीक्षा घेण्याचा विचार सुरू असून त्याबाबतच्या प्रक्रियेत फेरबदल करून धोरण निश्चित केलं जाईल असं प्रतिपादन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलं. पुण्यात सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रोड ट्रान्सपोर्टच्या रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या वाहन चालक प्रशिक्षण कार्यक्रमाच्या वेळी ते काल बोलत होते. परिवहन कार्यालयातील मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी येत्या काही महिन्यात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करावा असं आवाहनही त्यांनी केलं. तर राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चालक आणि वाहकांचा प्रत्येकी 5 लाख रुपयांचा विमा उतरवण्याचा शासन विचार करत असल्याचं रावते यांनी सांगितलं. एसटीच्या प्रादेशिक विभागाची काल पुण्यात रावते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. एसटीच्या चालक वाहकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागतंय. त्यासाठी पोलीस विभागाच्या धर्तीवर आरोग्य शिबिरांचं आयोजन केलं जाईल असंही ते म्हणाले. एसटीला टोल माफी देण्याचा शासन विचार करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. रिक्षांना बसवण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मीटर दुरुस्तीचे जादा पैसे आकारणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असंही रावते यांनी सांगितलं. जिल्हा परिषदेच्या शाळांना आधुनिक रूप देऊन दर्जात्मक अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित केलं तर शिक्षणाची गुणवत्ता वाढीला लागेल असं मत शिक्षक समितीचे राज्य अध्यक्ष काळूजी बोरसे पाटील यांनी व्यक्त केलं. सांगली इथं काल झालेल्या प्राथमिक शिक्षकांच्या विभागीय अधिवेशनात ते बोलत होते. संघटनेचे नेते विश्वनाथ मिरजकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. इंग्रजी शाळांमध्ये मिळणारं शिक्षण आणि सोयी जिल्हा परिषद शाळांमध्येही देता येणं शक्य आहे. या शाळांमध्ये शासनानं संगणक, LCD, वायफाय या सेवा उपलब्ध करून दिल्या तर प्राथमिक शिक्षणाचा दर्जा निश्चितपणे सुधारू शकतो असंही बोरसे पाटील यांनी यावेळी सांगितलं. तसंच प्राथमिक शिक्षक हा नोकरीच्या ठिकाणी राहायला असलाच पाहिजे ही अट योग्य नसून तो कामावर वेळेवर पोहोचणं अधिक महत्त्वाचं असल्याचंही ते म्हणाले. सहकारात प्रामाणिकता आवश्यक आहे. पूर्ती सुपर बाजारानं प्रामाणिकता जोपासल्यानंच त्यांची उलाढाल 5 वर्षात 100 कोटींपर्यंत जाईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपूरमधील मनीषा नगरातील सेंट्रल इंडिया मध्यवर्ती बहुउद्देशीय सहकारी संस्था संचालित पूर्ती सुपर बाजाराचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि अन्न तसंच सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान होते. पूर्ती सुपर बाजाराची मूळ संकल्पना केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची आहे. गडकरी यांच्या दूरदृष्टीमुळे नागपूर आणि महाराष्ट्र देशात आघाडीवरती राहील असा विश्वास पासवान यांनी व्यक्त केला. सर्वसामान्यांच्या विकासासाठी सहकार हे महत्त्वाचं क्षेत्र असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं. पूर्ती सुपर बाजाराच्या प्रकल्पात 250 महिला बचत गट संलग्न असून 400 गरीब महिलांना रोजगार मिळालाय असं गडकरी यांनी सांगितलं. राजकारणाचा उपयोग सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनासाठी करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. सलमान खान हिट अँड रन प्रकरणातले साक्षीदार डॉक्टर पवार यांनी आज न्यायालयात पोलीस संरक्षणाची मागणी केली. न्यायालयानं याबाबत त्यांना लेखी अर्ज करण्याची सूचना केली. मात्र बचाव पक्षाचे वकील उपस्थित नसल्यानं या प्रकरणाची सुनावणी 22 तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणी सलमानचा जामीन रद्द करण्याची मागणी वकील आभा सिंग यांनी केली. साक्षीदार घाबरल्यामुळे तो पोलीस संरक्षण मागतोय. त्यामुळे याबाबत आवश्यक ती चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. वांद्रे इथं झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता तर 4 जण जखमी झाले होते. गिरीश बापट यांची पुण्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल पुण्यातील बालगंधर्व मंदिरात काल त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. केंद्रीय मंत्री भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
राजकारणात अनेक शत्रू निर्माण होत असताना बापट यांनी राजकारणापलीकडे जाऊन सर्व पक्षात मित्र जोडले, ही पुण्याची राजकीय संस्कृती असल्याचं मत दानवे यांनी व्यक्त केलं. डोक्यावर बर्फ, तोंडात साखर आणि जाती धर्मापलीकडे असे बापट आहेत. राजकारणात मतभिन्नता असताना त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात मतैक्य असणं हे अपूर्व असल्याचं श्रीनिवास पाटील यावेळी म्हणाले. चौथ्या भारत विकास संगम संमेलनाच्या निमित्तानं कोल्हापुरातल्या कणेरी इथं आजपासून भारतीय संस्कृती उत्सव सुरू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या सोहळ्याचं उद्घाटन होणार असून कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या सोहळ्यानिमित्त कोल्हापूर शहरातून काल एक भव्य शोभायात्रा काढण्यात आली. भारतीय संस्कृतीचं महत्त्व सांगणारे चित्ररथ, विविध राज्यातील ढोल ताशा पथकं आणि हलगीच्या निनादात गांधी मैदानातून या शोभायात्रेला प्रारंभ झाला. जिल्ह्याचे पालकमंत्री तसंच राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. आठवडाभर चालणारा हा भारतीय संस्कृती उत्सव लोकसहभागातून नक्कीच यशस्वी होईल असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. वेगळं काहीतरी करून जिद्दीनं उभं राहणाऱ्या महिलांपैकी एक म्हणजे लताबाई बारी. जळगाव जिल्ह्यातील शिरसोली इथं लताबाईंनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पानमळ्यांच्या पारंपरिक शेतीऐवजी फुलशेती करून आपला संसार फुलवला आहे. त्याचा वृत्तांत. जळगाव जिल्ह्यातलं शिरसोली हे गाव नागवेलीच्या पानमळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. इथल्या दर्जेदार आणि चविष्ट पानांना ठिकठिकाणांहून मागणी असते. मात्र गेल्या 8-10 वर्षांपासून इथल्या पानमळ्यांवर पडणारी रोगराई, नैसर्गिक आपत्तीत होणारं नुकसान यामुळे या परिसरातील पानमळ्यांची संख्या आता बोटावर मोजण्याइतकीच राहिली आहे. त्यामुळेच या परिस्थितीतून वेगळा मार्ग निवडला तो इथल्या महिला शेतकरी लताबाई बारी यांनी. त्या सेंद्रिय पद्धतीनं फुलशेती करतात. हा माल सध्या जळगाव धुळे मार्केटला पाठवतात आणि ह्या शेतीतून किमान आपल्याला आता 2 एकर फुलशेती माझ्यावाली, गुलाब, शेवंती, झेंडू, त्याच्यातून आपल्याला किमान वर्षाले 50-60 हजार रुपये उत्पन्न सहज खर्च वजा जाऊन येऊ शकतं. कृषी विभागानंही त्यांच्या या शेतीची दखल घेऊन त्यांचा गौरव केला आहे. नुसती फुलशेती करून न थांबता त्यांनी घरातच कापड विक्रीचा पूरक व्यवसायही सुरू केल्यामुळे शेतीतून मिळणारं उत्पन्न त्या शिल्लक टाकू शकतात. कष्ट, धडपड आणि काहीतरी वेगळं करण्याची लताबाई बारी यांची दृष्टी इतर शेतकऱ्यांना आणि महिलांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल. राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर. पाटील यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. पाटील यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुमारे 1.5 महिन्यांपूर्वी पाटील यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांच्या प्रकृतीत चढउतार होत होते. काही दिवसांपूर्वी उपचारादरम्यान त्यांना त्रास जाणवू लागल्यानं त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं होतं. मात्र आता त्यांची प्रकृती स्थिर असून ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याचं सांगण्यात आलं. प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयातल्या अतिदक्षता विभागात त्यांना ठेवण्यात आलंय. 94 वर्षांच्या लक्ष्मण यांना मूत्रमार्गातील संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डायलिसिस केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती लक्ष्मण यांच्या कुटुंबियांनी दिली. लक्ष्मण यांनी साकारलेला कॉमन मॅन आजही जनतेच्या स्मरणात आहे. व्यंगचित्राच्या माध्यमातून त्यांनी कॉमन मॅन आणि त्यांच्याशी संबंधित समस्यांना वाचा फोडली. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या तिरंगी एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात काल यजमान ऑस्ट्रेलियानं भारताचा 4 गडी राखून पराभव केला. मेलबॉर्न इथं झालेल्या या मर्यादित षटकांच्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी ठेवलेलं 268 धावांचं लक्ष्य यजमान संघानं 49 षटकांमध्येच गाठलं आणि सामना खिशात टाकला. भारताच्या रोहित शर्मानं केलेली 138 धावांची खेळी हे कालच्या खेळाचं वैशिष्ट्य ठरलं. एकदिवसीय सामन्यांमधलं रोहित शर्माचं हे 6वं शतक आहे. या तिरंगी मालिकेतला तिसरा सामना येत्या मंगळवारी ब्रिस्बन इथं भारत आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. ऑस्ट्रेलियानं पहिल्या सामन्यात इंग्लंडला आणि दुसऱ्या सामन्यात भारताला हरवून मालिकेवरचं आपलं वर्चस्व कायम राखण्यात यश मिळवलं आहे. हवामान. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा. आर्थिक स्थैर्य आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी सर्वच अनुदानांचा तार्किक विचार होणं आवश्यक, अरुण जेटली.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 8 महिन्यात परदेशी गुंतवणुकीचा ओघ 22% वाढला. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी कृती आराखड्यावर आज पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत चर्चा. दिल्ली विधानसभेचे उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक. आणि माजी केंद्रीय मंत्री कृष्णा तीरथ भाजपाच्या वाटेवर. आम आदमी पार्टीचे नेते विनोद कुमार बिन्नीही भाजपात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.